2008ची 7ची घटना आहे. ऑस्ट्रेलियाला गेली होती टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाला गेल्या, ही रिअल स्टोरी सांगायला लागलो मी तुम्हाला. ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर सचिन तेंडुलकर त्यावेळेस लय फॉर्म मध्ये होता, भयंकर. आणि ऑस्ट्रेलियाकडून एक नवीन बॉलरचं डेब्यू मॅच होती. त्या बॉलरचं नाव होतं ब्रॅड हॉग. काय नाव? स्पिनर होता तो. रिकी पॉन्टिंग कॅप्टन होता. रिकी पॉन्टिंग न गेम खेळला, पहिलीच मॅच त्याच्या लाईफ मधली, आणि मॅचची पहिलीच ओव्हर त्याला देऊन टाकली. तूच टाक म्हणला. कोणाला? ब्रॅड हॉगला. मॅचची पहिली ओव्हर, पहिलीच आयुष्यातली इंटरनॅशनल ओव्हर त्या ब्रॅड हॉगची, आणि समोर क्रिकेटमध्ये स्ट्राईकला होता सचिन तेंडुलकर, गॉड ऑफ क्रिकेट. त्यावेळेस उपाधी होती त्याच्याकडे, क्रिकेटचा देव. त्याला किती भारी वाटत असेल, आपण आपल्या आयुष्यातली पहिली इंटरनॅशनल मॅच खेळालोय, त्यातली पहिली ओव्हर टाकायलोय, त्या पहिल्या ओव्हर मधला पहिला बॉल टाकवलोय, पहिला बॉल कोणाला? डायरेक्ट सचिन तेंडुलकरला. लय भारावून गेलं ते. आणि योगायोग असा झाला मित्रांनो, त्या मॅच मध्ये पहिल्याच बॉल मध्ये बोल्ड काढला सचिन तेंडुलकरला त्याने. फर्स्ट बॉल, लाईफ मधला पहिला बॉल, पहिला बोल्ड, पहिली विकेट. अख्ख्या मैदानात नाचत होत ते. इमॅजिन करू शकता का काय आनंद झाला असेल त्याला? क्रिकेटच्या देवाची विकेट, आयुष्यातली पहिली विकेट, पहिली ओव्हर, पहिली मॅच, पहिला बॉल, आणि विकेट पडली. क्रिकेटचा देव विकेट झाला. गावभर अख्ख्या मैदानभर फिरून आल्यानंतर तो डायरेक्ट अंपायरकडे गेला, ब्रॅड हॉग, आणि अंपायरला म्हणला, सर प्लीज चेंज द बॉल, आय हॅव वॉन्ट टू दिस बॉल. मला हा बॉल पाहिजे. कशामुळं? कारण त्याला जतन करून ठेवायचा होता तो बॉल, की हाच तो बॉल आहे जो मी माझ्या आयुष्यातला पहिला बॉल टाकला. कोणाला टाकला? सचिनला. आणि त्या पहिल्या बॉलवर पहिली विकेट काढली, त्याच्यामुळे त्याला तो बॉल पाहिजे होता. त्याचे फिलिंग समजून अंपायरनं तो बॉल त्याला देऊन टाकला, आणि तो बॉल घेऊन पळत पळत तो सचिनकडे गेला. सचिनकडे गेला आणि म्हटला, सर ऑटोग्राफ प्लीज. सचिनची त्या बॉलवर त्याने ऑटोग्राफ घेतली. विचार कर काय क्षण असेल त्याच्यासाठी. तो एवढा हसत होता, फिलिंग एवढी जबरदस्त होती त्याची. आणि सचिन तेंडुलकरनी तो बॉल घेतला आणि त्याच्यावर ऑटोग्राफ करून खाली बेस्ट विशेष असतात, खाली एक त्याने वाक्य लिहिलं बेस्ट विशेष साठी. आणि ज्या वेळेस तो बॉल त्याने घेतला ब्रॅड हॉगने, आणि बॉल घेतल्यानंतर त्याने बॉलकडे पाहिलं, जे हसरा चेहरा होता ना, सेकंदात तर सिरियस झाला. कारण त्या बॉलवर सचिन तेंडुलकरने एक वाक्य लिहिलं होतं, इट विल बी नेव्हर हॅपन अगेन. परत असं कधीच घडणार नाही. याचा अर्थ यापुढं मी माझी विकेट तुला कधीच देणार नाही. आणि तिथून पुढं 22 वेळा ब्रॅड हॉग आणि सचिन तेंडुलकर समोरासमोर आलेत, पण एकदाही परत विकेट काढू शकलेला नाही ब्रॅड हॉग सचिन तेंदुलकरची. दिस इज द कमिटमेंट. साला एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी ना, उसके बाद मैं अपने आप की भी नहीं सुनता. आणि हे वाक्य लिहिणं एवढं सोपं नव्हतं. चुकून जर ते व्हायरल झालं असतं तर, आणि विकेट पडली असती तर सचिनची, किती अपमानजनक गोष्ट होती. पण स्वतःवर तेवढा विश्वास होता सचिनला की हे बाकी 0 वर आवड जाईल, दुसऱ्याला 4 विकेट देईल,